जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवानिमित्त सर्व बांधवांना शिवभक्तांना मनापासून शिवजयंतीच्या प्रथमतः हार्दिक शुभेच्छा देतो. श्री युवा संताजी फाउंडेशन आयोजित युवा राज्य न्यूज चॅनलच्या वतीने वर्ष 7वे गेल्या 7 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी आपण युवा राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून युवा संताजी फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये महारक्तदान शिबिर हे शिवजयंती राबवत असतो. त्यासोबतच अनुदान वाटप आपण राबवत असतो. हे वर्ष 7वे आहे. गेल्या सातत्यापासून वर्षापासून उपक्रम चालू आहे. यामध्ये नवीन उपक्रम सुरू करण्याला आजपासून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मनोरुग्ण असतील, दिव्यांग लोक असतील, त्यासोबतच वृद्ध लोक असतील, या लोकांची दाढी करून त्या लोकांपर्यंत समाजसेवेचा वसा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती डिजी लावून साजरी करण्यापेक्षा या मनोरुग्णांची सेवा करून साजरी केली पाहिजे आमचा मानस आहे. त्यासाठी नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आमच्या युवा संताजी फाउंडेशनच्या वतीने युवा रणनीतीच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ही सेवा अखंडितपणे चालवणार आहे. आज खऱ्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हे काम आम्ही सुरू करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती डिजी लावून नाचून साजरी नाही करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यामध्ये आत्मसात करून साजरी केली पाहिजे. आज ज्या पद्धतीने आम्ही मनोरंजन सेवा घेऊन काम करतोय, खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे अनुदान वाटप करतोय, अशी विविध उपक्रम राबवून साजरी केली पाहिजे असा आमचा मानस आहे. तर आज आम्ही गेली 7-8 वर्षापासून सातत्यानं युवा राज्य न्यूज चॅनल, न्यूजपेपर आणि युवा संताजी फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं रक्तदान शिबिर, अन्नदान वाटप आणि त्यासोबतच यावर्षी एक नवीन उपक्रम म्हणून नाथ प्रतिष्ठान आम्ही निर्मिती केली. आज नाथ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे निराधार आहेत, ज्यांना कोणीच नाही, मनोरुग्ण म्हणून आपण रस्त्यावर दिसतात आपल्याला, त्यांना देखील आम्ही आज आणून त्यांना फ्रेश आंघोळ घालून त्यांना नवीन कपडे देऊन त्याचा सन्मान करून आम्ही पाठवलं. आणि हा आमचा जो सातत्याने हे जे चालवणारे उपक्रम आहे ते तर चालतच होते, परंतु यानंतर आम्ही सातत्यानं दर रविवारी आम्ही त्या लोकांची कटिंग असेल, दाढी असेल, त्याला स्वच्छ आंघोळ घालून त्याला नवीन कपडे असेल, टावेल असेल, सगळ्या गोष्टी आम्ही या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि जर जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही पाहतोय की जवळपास रक्तदान शिबिर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निर्माण झालाय. अनेक युवकांनी, अनेक पुरुषांनी आणि त्यासोबतच काही महिलांनी देखील विशेष म्हणजे रक्तदान आज केलेलं आहे. जवळपास 100च्या वर रक्तदान केलंय, अजून देखील चालूच आहे. त्यासोबतच आज अन्नदानाचं वाटप देखील होतं. अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला, चांगले हे मिळालं आणि खूप मोठ्या संख्येने आमचे युवा राज्याचे नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोलीतील संपूर्ण प्रतिनिधी देखील आले होते आणि सगळ्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं काम झालं. आणि एक काम करत असताना युवा राज्य न्यूजचे मेन संपादक, संस्थापक अध्यक्ष अजित पाटील असतील, राम पाटील असतील, अभय पाटील असतील, वैभव पाटील असतील, एक संपूर्ण टीमच्या माध्यमातून सातत्याने आम्ही काम करत असतो. पत्रकारितेपेक्षाही वेगळं काहीतरी करावं, सर्वसामान्यांच्या माणसाच्या ज्या दुर्लक्षित प्रश्न आहेत त्यासाठी आम्ही काम करावं असा आमचा निर्धार असतो. आणि या जयंतीच्या निमित्तानं आम्ही ही जयंती ही कुठेतरी डीजे असेल, काही असेल, याला कुठेतरी टाळून आम्ही विचारात जयंती असेल, त्यासोबतच मान्यवरांना आम्ही पुस्तकं देखील भेट देऊन आम्ही या जयंती साजरी करण्यात आलेली आहे.